नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी टू डेव्हलप 150 मेगावॅट वाइंड पॉवर प्रोजेक्ट्स इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? गुजरातमध्ये 150 मेगावॅटच्या वाइंड पॉवर प्रोजेक्ट्सच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, हा एक KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक शेअर जंप आफ्टर बॅगिंग ₹551 कोटी ऑर्डर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला SJVN थर्मल लिमिटेड कडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची किंमत आहे 198.39 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला कशासाठी मिळाला आहे? तर बिहार मधल्या 1320 मेगावॅटच्या बुक्सर थर्मल पॉवर प्रोजेक्ट्सच्या कमिशनिंग सपोर्ट आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑपरेशन अँड मेंटेनन्ससाठी या कंपनीला हा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला 39 महिन्यामध्ये एक्झिक्यूट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्पबद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प टू एंटर UK, जर्मनी, फ्रान्स, स्पेन इन फायनान्शियल इयर 2026 क्वार्टर टू मुंजल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2024-2025च्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये हिरो मोटोकॉर्पच्या चेअरमॅन पवन मुंजल यांनी सांगितले की हिरो मोटोकॉर्प ही कंपनी करंट फायनान्शियल इयर 2026च्या सेकंड क्वार्टरमध्ये युरोपियन मार्केट्स, ज्यामध्ये जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि युनायटेड किंगडम आहे, इथे आपला बिझनेस वाढवणार आहे. आणि मित्रांनो, हा सरळ हिरो मोटोकॉर्प लिमिटेडसाठी एक जबरदस्त अपडेट आहे. आणि मित्रांनो, हा बिझनेससाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, याचमुळे आज हिरो मोटोकॉर्प लिमिटेडमध्ये आपल्याला जवळपास 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी अशी तशी कंपनी नाही. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 90,000 कोटी रुपये आहे. चला आता बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 14 जुलै, म्हणजे काल मार्केट बंद झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता. तर मित्रांनो, पतंजली फूड्स लिमिटेड या कंपनीने 17 जुलै 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि पतंजली फूड्स लिमिटेड 17 जुलै 2025ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, याचमुळे पतंजली फूड्स लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज साइन बाइंडिंग टर्म शीट टू ॲक्वायर 51% स्टेक इन क्यू टेक इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने बाइंडिंग टर्म शीट साइन केली आहे. कशासाठी? कुन्सन क्यूटेक
मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे क्यूटेक इंडियामध्ये 51% हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन मागचे कारण म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला क्रिटिकल कंपोनंट सेगमेंटमध्ये आपली पोझिशन अजून स्ट्रॉंग करायची आहे. म्हणजे आपला बिझनेस या सेगमेंटमध्ये कंपनीला वाढवायचा आहे. आणि मित्रांनो, यामुळे मोबाईल फोन्स, IoT डिव्हाइसेस आणि ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशन्समध्ये यूज होणाऱ्या कॅमेरा आणि फिंगरप्रिंट मॉड्यूल्सचे मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशनचे बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, खूप लोक अशा डील्सना इग्नोर करतात, परंतु मित्रांनो, अशा डील्स कंपनीसाठी खूप पॉझिटिव्ह असतात. या डील्समुळे पुढे जाऊन कंपनीला लॉंग टर्ममध्ये जबरदस्त फायदा होतो आणि त्यांच्या शेअर होल्डर्सना सुद्धा अशा डील्सचा फायदा होतो. चला आता बोलूया टाटा टेक्नॉलॉजीजबद्दल. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज शेअर राईज ॲज मॅनेजमेंट गाईड्स फॉर स्ट्रॉंगर H2 डेस्पाईट Q1 मार्जिन मिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या मॅनेजमेंटने कॉन्फिडन्स दाखवला की Q1च्या कंपॅरिझनमध्ये उरलेले जेवढे पण क्वार्टर आहे, म्हणजे फायनान्शियल इयरच्या सेकंड हाफमध्ये टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी जबरदस्त परफॉर्म करेल असे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या मॅनेजमेंटने गायडन्स दिला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती आणि याचमुळे आज कंपनीने पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL शेअर इन फोकस ॲज इंडिया रिसीव सेकंड GE404 इंजिन फॉर LCA मार्क 1A फायटर जेट प्रोग्रॅम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती, कारण मित्रांनो, इंडियाला सेकंड GE404 इंजिन रिसीव झाला आहे. आपल्या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे LCA मार्क 1A प्रोग्रॅमसाठी युनायटेड स्टेटकडून. आणि मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने शेड्यूल केले आहे की कंपनीला फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत टोटल असे 12 इंजिन्स रिसीव होईल. आणि मित्रांनो, हे इन्स्टॉल केले जाईल LCA मार्क 1A जेट्समध्ये. चला आता बोलूया अडानी विल्मार लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, आता या कंपनीचे नाव आहे AWL ॲग्री बिझनेस लिमिटेड, कारण मित्रांनो, या कंपनीमधून अडानीने आपली हिस्सेदारी विकली आहे. तर मित्रांनो, आज या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 14,154 कोटी रुपयांनी 17,059 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे. 18,230 कोटी रुपयांनी 17,059 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. 313 कोटी रुपयांनी 238 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा नेट प्रॉफिट वाढला आहे 191 कोटी रुपयांनी 238 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे जसेच या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट आले, तसेच आपल्याला या कंपनीमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त
आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.